Advocate Shomik Pai has strongly criticized the Margao police, alleging that his client, Dattatray Kaginkar, was wrongfully arrested in connection with 18th March fake currency case without any proper inquiry or credible evidence. According to Pai, Kaginkar was subjected to 6 days in police custody despite having no involvement in the alleged crime, highlighting what he described as a lethargic investigation by authorities. He pointed out that Kaginkar's eventual release on 26 April under Section 189 of the Bharatiya Nyaya Sanhita due to lack of evidence exposes serious lapses in the probe. Calling the arrest unjustified and damaging, Pai has indicated that legal action may be pursued against those responsible for the alleged wrongful detention. 18 मार्च 2026 IDBI बँकेचो एक मॅनेजर सरन म्हणून ताणे कंप्लेन केली की तांच्या एटीएम मशीनान मडगांव जे तांचे बाटा शोरूमाकडे एटीएम मशीन आसा तातून 49,500 च्यो 500 रुपयाच्यो फेक करन्सी नोट्स मेळ्ळ्यो. सो ती कंप्लेन जी जाल्ली ती अननोन मनशाचेर जाल्ली की एक 8 ते 9 हाच्या भितर रातचे ऑन 18 फेब्रुवारी एक मनशान फेक नोट्स डिपॉझिट केल्ल्यो. पुलिसांनी सीसीटीव्ही फुटेजीस चेक केल्यो आणि दत्तात्रय कगिनकर तांकां आयडेंटिफाय जालो एक मनीस दत्तात्रय कगिनकर की तो 8 ते 9 ह्या 1 वराच्या ब्रॅकेटा भितर थंय पयशे डिपॉझिट करपाक गेल्लो. ताका तांणी विदाउट एनी इन्क्वायरी अरेस्ट केलो. अरेस्ट करतकीर आमी बेल एप्लिकेशन फायल केलें. ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन तांकां सांगलें की येस हांव वचा IDBI अकाउंटान म्हगेलो बँकेन म्हजो अकाउंट आसा आनी हांव थंय पयशे डिपॉझिट केल्या. म्हजी पासबुकची हांवें एंट्री दाखयली. जंय 4,500 हांवें 8:15 थंय डिपॉझिट केल्ले 8:15. आमी कोर्टानूय हेच सांगलें की आमी पासबुक कॉपी लावून सांगलें की करेक्ट हांव ना म्हणना वचुना बँकेन थंय हांव गेल्लो एटीएमान पूण जाल्लें अशें की हांवें ते पळय 49,000 जे पळय डिपॉझिट केले म्हणटा ते हांवें करूं नाशिल्लें. हांवें 4,500 थंय डिपॉझिट केल्ले. सेक्शन्स लायिल्ली आशिल्ली 178, 179, 180 ऑफ BNS जे काउंटर फिटींग नोट्स हाजेर येता विच इज अ व्हेरी सिरियस ऑफेन्स. तशें पळयत जाल्यार इट्स अ क्वेश्चन ऑफ नॅशनल सेक्युरिटी. द ऑफेन्स वॉज अबाउट द पनिशमेंट जो आशिल्लो तो 10 वर्सांच्या वयर आशिल्लो. सो वॉट सेशन्स कोर्ट सेट बेल फायल केली तेन्ना द पुलीस कस्टडी स्टील ऑन इन्व्हेस्टिगेशन इज ऑन इन प्रिलिमिनरी स्टेज. सो आपूण आतां बेल दिना. लेट द इन्व्हेस्टिगेशन गेट ओवर. यू कम बॅक टू मी देन वील सी अगेन. 20 एप्रिलाक ताका अरेस्ट केल्लो. 26 एप्रिलाक आय गेट अ कॉल फ्रॉम द क्लायंट सेईंग आपल्याक पुलिसांनी रिलीज केला अंडर 189 ऑफ BNSS. आता वॉट 189 ऑफ BNSS सेज की जर तुमकां एक अरेस्ट केल्ल्या मनशाचेर तुमकां जर सारको काय एव्हिडन्स मेळना ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन यू हॅव पावर्स टू रिलीज हिम देर एंड देर इटसेल्फ. आता म्हजो एकूच प्रश्न आसा. तुमकां कंप्लेन आयली मडगांव टाउन पुलीस स्टेशनांनी कंप्लेन फायल जाल्ली. कंप्लेन येतकीच तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केले प्रिमा फासी 1 वराच्या ब्रॅकेटान तुमकां एक मनीस मेळटा. Wasn't it your duty to cross-check the fact with the dump of the ATM machine? ते म्हणतात जेन्ना तांकां मागीरचो डंप तांकां मेळ्ळो तातूंतचो टायम जंय तो नोट्स डिपॉझिट जाल्या आनी जो टायम दत्तात्रय ते पयशे डिपॉझिट करपाक गेल्लो आर 2 डिफरंट टायम. ताचे भितर अर्द वराचो डिफरन्स आसा. सो तुमी एक निश्पाप मनशाक 6 राती जेलीन दवरलो. हाका जबाबदार कोण? एक मनीस जो आतां 15 वर्सां जाली गोंयांत रावता एक धंदो करता ताची वायफ इज 7 months प्रेग्नेंट. Like, subscribe, and get notified. अरे 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 आवयस अरे वा आता हाजे किती घेतली तू आई? म्हाका मरे आई आम्ही नवीन टीव्ही घेऊया मग तुका जाय तितली तू सिरियलां पळय. तिका काय तुक गो? आई एक बरो आयफोन घेऊया. हरशी आल्यार तिका रील पळोवपाक आवडटा न्ही. तिका का तुका रे रिला पोवपाची ती आता तुका झगडी करपाक जाय. टीव्हीच घेऊया. हांवें सांगला पळय आयफोन घेऊया. काहीच गरज ना. आयफोन टीव्हीच घेऊया ना. हांवें सांगले एकदा टीव्ही सांगला न्ही. ओगी लावा मातशी. आजे तुका आम्ही दात घालूया भांगराचे. They call me Ajay Boom Boom. Bhangra Valor Burgi पसंद जाना. So invest in gold and make a smart choice. Only at Ullas Jewelers.